बारामती पोटनिवडणुकीत नुकतंच मतदानाचं बटन दाबलं गेलंय, पण निकालाआधीच 2029चा फटाका फुटलाय. रोहित पवारांचं एक वक्तव्य आणि जय पवारांचं उत्तर. बारामती पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशा महासंग्रामासाठी सज्ज होतीये का? पाहूयात त्याचा हा खास रिपोर्ट. नमस्कार, मी भक्ती. प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. बारामती पोटनिवडणुकीचं मतदान पार पडत असतानाच राजकीय वर्तुळात एक मोठी खळबळ उडाली आहे. आमदार रोहित पवारांनी थेट 2029च्या विधानसभा निवडणुकीचं भाकीत वर्तवलंय. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्रश्न येतच नाही. 2029ला बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार अशीच लढत होईल असं रोहित पवारांनी सांगितलंय. इतकंच नाही तर समोरून जय पवार असतील तर आमच्याकडून युगेंद्र पवार असतील असे संकेतही त्यांनी दिले. रोहित पवारांच्या या बॉम्ब गोळ्यावर अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवारांच्या वक्तव्यावर नापसंती व्यक्त करताना जय पवार म्हणाले आहेत की अशी लढत व्हावी अशी कुटुंबातल्या कोणाचीच इच्छा नाही. मात्र निवडणुकीच्या आग्रहावर बोलताना त्यांनी आपण सध्या कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचं स्पष्ट केलंय. जरी कुटुंबाची इच्छा नसली तरी राजकीय अपरिहार्यता पुन्हा एकदा घराला दोन गटात विभागणार का हा प्रश्न आता अधांतरी आहे. एकीकडे शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जय पवारांनी रेवती सुळे यांच्याशी संपर्क साधला, तर दुसरीकडे राजकीय मैदानात मात्र दोन्ही बाजूने तलवारी उपसल्या गेल्या आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर सहानुभूतीची लाट आली असली तरी 2029चा किंग कोण यावरून आतापासूनच बारामतीच्या आखाड्यात शड्डू ठोकले जात आहेत. पवार कुटुंबातील विलीनीकरणाच्या चर्चांना रोहित पवारांनी पूर्णविराम दिला असला तरी जय पवारांची सावध भूमिका भविष्यातील मोठ्या संघर्षाची नांदी ठरू शकते. राजकारण हे कौटुंबिक नात्यांपेक्षा श्रेष्ठ ठरतंय की काय हेच आता बारामतीचे चित्र पाहून वाटू लागलंय. नाती गोदी बाजूला आता सत्तेची शाळा. 2029ला बारामतीत पुन्हा पवारांचाच सोहळा. पवार विरुद्ध पवार हा संघर्ष बारामतीच्या पाठवीलाच पुजलाय का? रोहित पवारांच्या या चॅलेंजला जय पवार 2029 मध्ये कसं उत्तर देणार हे पाहणं रंजक ठरेल. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.